आमदार रोहित पवारांची दुपारी 1 वाजेपासून ईडी कार्यालयात चौकशी। प्रतिभा पवारांसह वडील राजेंद्र पवार आणि पत्नीही राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। आरक्षणाच्या वादावरून भुजबळांना शिवीगाळ, तर अजित पवार गटाच्या नेत्यांची गायकवाडांच्या वक्तव्यावर नाराजी। मराठा आंदोलक मनोज जरांगे 5 महिन्यांनंतर आपल्या घरी, कुटुंबियांकडून जरांगेंचं जोरदार स्वागत। दोन पक्ष फोडूनही फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्री पद मिळालं। युती तोडली नसती तर आज फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। ठाकरे रायगड दौऱ्यावर असताना भाजपचा ठाकरेंना धक्का। तब्बल 25 वर्ष ठाकरे गटाचे आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश। टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, अर्थमंत्र्यांची घोषणा। नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न यंदाही करमुक्त। वर्षानुवर्ष प्रलंबित 25,000पर्यंतचे विवादित कर दावे निकाली काढण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा। किरकोळ रकमांच्या टॅक्स रिमांड मागे घेतल्यानं तब्बल 1 कोटी करदात्यांना दिलासा। भारताला 2047 पर्यंत विकसित देश करण्याचं सरकारचं लक्ष्य। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा। - 2014 पूर्वीची आर्थिक दुरवस्था सभागृहात श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून मांडण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा। मोदी सरकारनं देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा। अर्थसंकल्पातून राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 15,000 कोटींहून अधिक निधी। रेल्वे मार्ग विस्तार, रेल्वे मार्गिकांसह विकास प्रकल्पांसह मुंबईकरांसाठी नव्या एसी आणि नॉन एसी लोकल। अर्थसंकल्पातून मोदी सरकारनं सर्वसामान्यांना टोपी घातली। उद्धव ठाकरेंची टीका। भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट ही मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा टोला। घरी बसलेल्यांना जनता घरीच बसवणार। देशात फक्त मोदी की गॅरंटी चालती आहे, तर जनतेनं मोदींना साथ दिली आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।